एका शांत साध्या गावात आरव नावाचा एक लहान मुलगा राहत होता. घर लहान होतं, पण त्यात प्रेम खूप मोठं होतं. आरवचं संपूर्ण जग म्हणजे त्याची आई. ती थकलेली असायची, तरीही आरवसाठी हसण्याचा प्रयत्न करायची. पण अलीकडे तिचं हसू कमी होत चाललं होतं. ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. एका रात्री मंद दिव्याच्या उजेडात आईने आरवचा हात धरला आणि हळूच म्हणाली, "बाळा, एक वचन देशील का?" आरव घाबरून तिच्याकडे पाहत म्हणाला, "हो आई." आई म्हणाली, "कधीही घाबरू नकोस. गुरुवर विश्वास ठेव. गुरु असतात तिथे मुलं कधीच एकटे नसतात." आरव तिचा हात घट्ट धरून झोपी गेला, पण त्याच्या मनात भीती आणि वेदना दडलेल्या होत्या. पुढच्या सकाळी आजोबा आरवला घेऊन मार्गशीर्ष गुरुवारच्या गुरुचरित्र पारायणाला घेऊन गेले. मंद दिव्यांचा प्रकाश, भजनांचा गोड आवाज, लोकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा, आशा आणि शांतता. आजोबा त्याच्या कानात म्हणाले, "बाळा, मनातल्या दुःखाला गुरुच सांभाळतात." आरवने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाला, "गुरु महाराज, माझ्या आईला ठीक करा." त्याच्या डोळ्यातून एक छोटा अश्रू खाली ओघळला. त्या संध्याकाळी आरव गावाबाहेर शांतपणे चालत होता. हवा थंडच होती, सूर्य मावळत होता. तेवढ्यात त्याला वडाच्या झाडाजवळ एक संत बसलेले दिसले. संत प्रेमळ आवाजात म्हणाले, "बाळा, मन एवढं भारी का?" आरवने रडत रडत सांगितलं, "माझी आई, ती खूप आजारी आहे." संतांनी त्याच्या कपाळाला हात लावला. "चिंता करू नको बाळा, गुरुवर विश्वास ठेव. प्रेम आणि श्रद्धा चमत्कार घडवतात." तेवढ्यात त्यांनी एक पिवळं फूल आरवच्या हातात ठेवलं. "हे गुरुचं आशीर्वाद." आरव आश्चर्याने ते पाहत राहिला आणि अचानक संत तिथून गायब झाले. त्या आठवड्यात घरात अचानक बदल जाणवू लागला. आईची तब्येत सुधारू लागली. तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू परतल्यासारखं वाटलं. बाबांना गावात नवीन काम मिळालं. घरात काही दिवसांनी पुन्हा हशा ऐकू आला. आईने आरवला मिठी मारत म्हटलं, "बाळा, तुझी प्रार्थना गुरूंनी ऐकली." आरवने ते पिवळं फूल आईला दाखवलं. आई ते पाहून थबकली. "हे गुरूंचं चिन्ह आहे." आला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. गावात दिव्यांचा सुवास, फुलांची सजावट आणि भक्तिमय वातावरण पसरलेलं. आरव आईचा हात धरून मंदिरात आला. भजन सुरू होतं. आरव शांतपणे पिवळं फूल हातात घेऊन प्रार्थना करू लागला. "गुरु महाराज, धन्यवाद. माझ्या आईला नेहमी हसत ठेवा आणि मला चांगलं माणूस बनायला शिकवा." त्या क्षणी मंद वारा वाहू लागला. दिव्याची ज्योत हलली. जणू गुरु स्वतः आरवला म्हणत होते, "मी तुझ्यासोबत आहे बाळा." आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. "मी सांगितलं होतं ना, गुरु असतात तिथे मुलं कधी एकटी नसतात." त्या दिवशी आरवच्या मनात एक शांत, उबदार प्रकाश पसरला. त्याला जाणवलं, कधी कधी चमत्कार मोठ्या आवाजात नाही होत. ते होतात शांतपणे, प्रार्थनेत, विश्वासात आणि प्रेमात. आरवने आईचा हात घट्ट पकडला आणि त्याला जाणवलं, गुरुचं प्रेम किती मोठं, किती निरपेक्ष असतं. मुलांनो, आईचं प्रेम आणि गुरूंची कृपा हे जीवनातील सर्वात मोठे खजिने आहेत. विश्वास ठेवा, प्रेम ठेवा आणि गुरु नेहमी आपल्यासोबत असतात.